म्हणजे तुला तुला सांगताना मला जाम टेन्शन आलं होतं. तू तू विचित्र वागतोस म्हणून. झालीस पण मोठी झालीस खरंच. आपण लहान असतो ना तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी लपून छपून करायच्या असतात. आपल्याला जबाबदारी घ्यायची नसते. ते लपून छपून करण्यात आपल्याला फार थ्रिल वाटतं. पण झालीस तू मोठी झालीस. सगळं स्वतःहून मला सांगून त्याची जबाबदारी घेऊन पुढे गेली. पुढे गेली तू आता. तुला एक सांगू का दादा? पुढे गेली नाहीये मी अजून, पण मला आता पुढे जायचंय. कारण कसं होतंय माहितीये का, हे सगळं माझ्या मनातनं काढून टाकणं मला अशक्य वाटतंय. पण मी प्रयत्न करते. कारण या सगळ्यामुळे आपल्यात एक ऑकवर्डनेस आलाय. आमच्यात एक ऑकवर्डनेस आलाय. कैवल्य तुझ्याशी बोलला असेल तर तुमच्यातही आला असेल. म्हणजे तो समोर आला की मला असं वाटतं का सांगितलं आपण ह्याला सगळं. आणि असं ते असं होतं सगळं. मला असं नकोय रे. मला असं ते अवघडलेलं नकोय सगळं. ते ब्रेक करायचंय मला. मला असं नॉर्मल रिॲक्ट व्हायचंय. असं बिनदिक्कतपणे बोलायचंय. मला वाटतं मी कैवल्यबरोबर थोडा वेळ घालवला पाहिजे. म्हणजे त्याच्याबरोबर बाहेर गेलं पाहिजे, त्याच्याशी बोलायला पाहिजे. मे बी तो मला व्यक्ती म्हणून कसा आहे कळेल. मे बी माझ्या मनात त्याची जी इमेज आहे ती बदलेल. मे बी. म्हणजे मी हे बोलते तर चुकीचं नाहीये ना. म्हणजे आम्ही असे बाहेर गेलो तर तुला काही वाटणार नाही ना. म्हणजे म्हणजे तुझी परमिशन असेल ना. माझा संबंध कुठे आहे सगळ्यात? तू कैवल्याची परमिशन घे ना. त्याच्याबरोबर जायचंय ना तुला. अरे चिडतोस कशाला दादा? मी खरंच विचारते तुला. नाही मी जेन्युइनली म्हणतोय. माझा संबंध कुठे आहे याच्यात? आता उद्या अॅना बरोबर तुला बाहेर जायचं असलं तर तू तिची परवानगी विचारणार ना. तिला वेळ आहे का विचारणार ना. मला कशाला विचारतेस? तुम्ही लोक जाणार आहात. त्याला विचार त्याला कधी वेळ आहे आणि जा तुम्ही. ओके. यो बेस्ट फ्रेंड. या